42 दिवस संपल्यानंतर समाप्ती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हवन करायचं. त्याच्यानंतर मला किती करायचे आहे ते माझा प्रश्न झाला. पण हे 9 हवनाचं बंधन आणि एवढं मोठं म्हणजे 9 हवन मोठं हवन हा शब्द नव्हता. हवन करायचं म्हणजे कोणी मंत्री करतात, आताही कोणी त्याची इच्छा झाली तर करतात, जेव्हा इच्छा झाली त्यावेळेस करतात, दिवाळीला करतात, हा वेगळा. पण बंधनानं 9 हवन आम्हाला म्हणजे मला माहिती नाही. 9 हवनाचं बंधन हे मला माहिती नाही. मग 9 हवन जेव्हा होते नाही चला ठीक आहे, आपण 9 हवन केले प्रॅक्टिस म्हणून आणि त्यानंतर मग असे जे आता पंक्ती उठतात. नाही तेव्हा त्याचा तितके सेवकही नव्हते. 5 माणसं हवनाला लागत होते. त्या 5ही म्हणजे शोधावं लागत होते, शोधावं लागत होते. तर एवढ्या पंक्ती उठण्याचा काही प्रश्न नाही. आता ऐकण्यात येते बाबा का कार्यकर्त्याचं म्हणजे परिवार, त्याचे इवाई सोयरे, त्याचा परिवार, त्याचे संपदात खात असलेले, मग ते तेवढे आल्यानंतर माझे इवाई सोयरे, माझ्या पोरीचे इवाई सोयरे, माझ्या नातनीचे इवाई सोयरे, म्हणजे असा जर बनलं ना मग बाकीचं सेवक. पण जे बी संपर्कात आहे ते तर त्याचं बिलकुल म्हणजे तो काही मार्गावर आल्याबरोबर मार्गाशी संलग्न झाला असता आणि एवढा म्हणजे विचारवंत झाला असता तर माझ्यासारखा माणूस बंडीवर चुकला नसता. आजही मार्गावर जितके तत्वशब्द नियम पाळाची जे नियमावली दिली आहे त्या नियमावलीत पाळण्यामध्ये पूर्ण आयुष्य जर घालवलं तरी मी पूर्ण झालो अशी म्हणण्याची अजूनही तयाची तयारी झाली आहे माझी. 80 वर्ष वय आहे, पण मी पूर्ण झालो हे शाश्वतीनं मी नाही सांगू शकत. इतकं बाबानं सोप्या शब्दात शिकवलं आहे आणि तेवढं जर केलं तर स्वर्गाचा सुखासारखं सुख नाही. बाबांनी ओळखण्यामध्ये ते मी चुकलो, याच्यात चुकलो, त्याच्यात चुकलो नाही. प्रामाणिकपणे दिलेले शब्द, तत्वशब्द नियमाचं पालन प्रामाणिकपणे करणारा जो असेल त्याला भगवंत काय आहे आणि त्याचं प्रेम किती होतं. आपल्यावर, सेवक वर येण्यासाठी बँक निर्माण केली. सेवक वर येण्यासाठी बाबांना ते सोसायटी निर्माण करायची त्याच्यासाठी नाही. सेवक येणारे जे आहे हे दुःखीचे येऊन राहिले. दुःखीच येणार ना, कोण येणार तुमच्याकडे दुःखीशिवाय? दुःख दूर होते म्हणून येणार, तो दुःखी राहणार आणि त्याच्यावर बंडी लादवली. आता एक कार्यक्रम होते तर 10,000 हजार रुपये म्हणजे त्या सेवकावर लादवले जाते. अरे 10,000 म्हणजे किती झाले, का झाले, का म्हणून लादवता? जेव्हा एवढा प्रकाश आहे तर जो 10,000 वाला आहे तो तर स्वपूर्तीने देईल, जे वाटते ते देईल. पण 10,000 प्रत्येकी ठेवल्यानंतर 5,000 देणेवाल्याला तर शरमच आली ना, मी त्याच्यात बसू का नाही बसू, लाईनीत राहू का नाही राहू. तर हे जे बाकीचं जे आता चालू आहे त्याचा माझा कोण्याही याने विरोध नाही, परंतु हे अतिशोक्ती चालू आहे आणि हे अतिशोक्ती होऊ नये. बरोबर. बाबाने एकता शिकवली आहे. तुम्ही म्हणजे मी चांगला, तो चांगला. त्या गावात दौरा संपल्यानंतर दुसऱ्या गावात जायचं होतं. भंडारगोडी मध्यात आहे, समोर असं गाव समजा, त्याचं नाव नाही आठवत मला. माईक जवळ घ्या, माईक. हा, त्याचं नाव नाही आठवत गावाचं, मला माझ्या दिमागात तर त्या गावाला दौरा संपल्यानंतर रेंगे लागल्या होत्या 2-4 बैल आणि रेंगी म्हणजे समजले का ना, ती रेंगी चाफ्याची रेंगी होती. तर रेंगी बंडी समजा ना, बैलबंडी समजा ना, बंडी चापाची बैलबंडी समजा ना, चापेची बैलबंडी. नमस्कार. तर त्या वेळेस पंडित बसायचा आहे. नमस्कार.
तर बाबानं म्हटलं का आईला मागच्या बंडीत म्हणजे बैलबंडीत बसू द्या. आता बाबा आणि आई सोबतच एका बंडीत बसते, त्यामुळे मी म्हटलं बाबा म्हणला आईला बसू द्या, आणि म्हणलं इथेच बसू द्या. काय ठीक आहे म्हणे. आले आई मागे न बसता आणि बैल चालू झाले तर समजा 1 किलोमीटरच्या अंदर किंवा अर्धा किलोमीटरच्या अंदर एका बैलाचा कासरा माझ्या हातात. अर्ध्या किलोमीटर नंतर दुसराही कासरा हातात आला. ज्या बंडीले कासरे नाही अशी बंडी बाबाचा शब्द तुटल्यामुळे बाबांनी तिकडे बसायला सांगितलं आणि मी सहजरित्या म्हणजे इथेच बसू द्या म्हणून म्हटलं. त्यावेळी ते भरपूर सेवक होते बघणारे, म्हणजे माझ्याजवळ ते सांगताना काही माझं आगाऊचं जीवनच नाही आहे, जीवनच बाबाचं आहे आणि बोलाचं आहे ते सत्य बोलाचं आहे. सत्य मर्यादा शिकवली आहे त्याप्रमाणेच बोलायचं आहे. म्हणजे त्याला काय म्हणते, कोण वानवलं पाहिजे, कोणी सेवकानं बरे चांगला झालं बा, हे नाही काही नाही. ते जर पूर्ण केलं तर खूप म्हणजे धन्य भगवंत आणि धन्य उपकार. तर तेवढी चूक बाबा, काही म्हणजे त्या चुकीमध्ये काहीच माझा उद्देश किंवा काही नाही. तर बिना कासऱ्याची बंडी, बिना ब्रेकची गाडी रुकवायचं काम नाही, रुकायला तयार नाही. ते ज्या ठिकाणी जायचं होतं तिथंच उभे राहिले. सर्व सेवकांना म्हणजे झालं का म्हणे पाटील मचिना वगैरे, म्हणजे मला म्हणजे भयंकर झालं होतं. मग मचिना वगैरे पुसून टाका म्हणजे. बरं पसंत झालं का म्हणे तुमचं शब्द तोडण्याचं कार्य? नाही समजलो ना मी. शब्द तोडण्याचा कार्य म्हणजे हा साधा जो विषय आहे हा नाही समजलो. तर म्हणे आईला मागं बसायला बाबाने सांगितलं होतं का म्हणे तुम्हाला? हो. तुम्ही काय म्हटलं म्हणे? इथंच बसू द्या. मी काहीच नाही म्हटलं म्हणे तुम्हाला. आणि बिना कासऱ्याची बंडी चालवत आणली म्हणे इथे कासरी इथे पश्चिना तुम्हाला म्हणजे प्रकरण काय झालं असा अनुभव दिला बाबा. आणि हे सत्य भंडारमोडीच्या लोकांनाही माहीत आहे, त्याच्या बाजूच्या गावाच्या बाजूच्या आणि त्याच्या भंडारमोडीच्या बाजूच्या 3 गावाच्या लोकांना त्यापैकी त्या विषयावर असणाऱ्यांना हे चर्चा म्हणजे गावभर सेवकालाच मालूम आहे असं नाही. म्हणजे असं म्हणताल का तुम्ही बगैर स्टेरिंगची गाडी आणली? म्हणजे बाबांनी यांना म्हटलं की आईला मागच्या खासरा आहे ना, खासर बैलबंडीत बसवा आणि मी समोरचं म्हणजे मी समोर बसतो, तुम्ही मागे बसवा आईला. पण यांनी म्हटलं की आई बाबा पण सोबत बसा आणि बाबांचे शब्द होते आईला मागे बसव. नाही फक्त क्षणामध्ये. आणि यांनी काय केलं,